एक महत्त्वाची बातमी, पंजाबमधील 5 जिल्ह्यांमध्ये अजूनही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पठाणकोट, अमृतसर, गुरुदासपूर, फिरोजपूर आणि फाजिल्कामध्ये रेड अलर्ट आहे। तर रात्री 8 वाजेनंतर लाईट्स बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या सूचना आहेत। त्या ठिकाणी अजून सुद्धा काही अनुचित घडू शकतं, त्यामुळे 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल, पंजाबच्या 5 जिल्ह्यांमध्ये अजून सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती? मोहिनी, पंजाब राज्यातले हे 5 जिल्हे जे आहेत, ज्याच्यामध्ये पठाणकोट, अमृतसर, त्याचबरोबर फाजिल्का, गुरुदासपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो। तरण हे 5 जिल्हे जे आहेत जे पाकिस्तानच्या बॉर्डरला लागून आहेत। पंजाब राज्याची जवळपास 500 किलोमीटरची सीमा जी आहे ती पाकिस्तानला लागून आहे। त्यामुळे ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली होती, त्यावेळेस रेड अलर्ट याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला होता। मात्र सध्या या जिल्ह्यांमधलं जनजीवन जे आहे ते हळूहळू पूर्वपदावरती येत आहे। 5ही जिल्ह्यांमध्ये शाळा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, मात्र शाळांची वेळ जी आहे ती सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंतच आहेत। मात्र रात्री 8 वाजेनंतर रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट, त्याचबरोबर इमारतीवरच्या मोठ्या लाईट ज्या आहेत त्या बंद करण्याचा आणि स्वतःहून स्वयंस्फूर्तीने ब्लॅकआउट जे आहे ते पाळण्याचं आवाहन जे आहे ते सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येते। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धाची परिस्थिती जरी निवळलेली असली तरी सुद्धा सीमेवरती तणाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि सीमावर्ती भागातीलच हे खरं तर जिल्हे आहेत ज्याची पाकिस्तानला लागून बॉर्डर आहे। या जिल्ह्यामधल्या नागरिकांना प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की अमृतसर शहरामध्ये जनजीवन जे आहे ते हळूहळू पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते। गेल्या 8 दिवसांपासून रस्त्यावरती गर्दी नव्हती, मात्र गेल्या 2 दिवसांपासून नागरिक जे आहेत ते आता मोठ्या प्रमाणावरती घराबाहेर पडतात, कारण शाळा सुरू झालेल्या आहेत। अमृतसरमधलं विमानतळ जे आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे। नागरिकांमध्ये जरी भीती असली तरी सुद्धा आता गेल्या 2 दिवसांपासून ज्या कुरापती थांबलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचा विश्वास आलेला आहे आणि आपण पाहतोय की सध्या अमृतसरमधले नागरिक जे आहेत। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अजून सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेण्याची गरज असल्याचं